नमस्कार. होम मिनिस्टर को पॉवर्ड बाय ॲक्टिव्ह विल 2 in 1च्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. नाताळ आणि क्रिसमस किती आनंदाचा सण, प्रेम आणि शांती याचा हा उत्सव. आजच्या या भागामध्ये आपण भेटणार आहोत जेनिफर लिनस गोन्साल्विस यांना आणि त्यांना बोलतं करणार आहोत. चला, शुभेच्छा आहेत आपणा सगळ्यांना क्रिसमसच्या. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आपण सगळे सज्ज आहोत आणि नवीन वर्षाचं स्वागत करत असताना या कुटुंबामध्ये जाऊन आनंद देण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार. 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 उखाणा वगैरे काय केलाय तुम्ही? हो. अरे मग घ्या ना. पैठणीवर शोभते नाजूक मोरांची जोडी, लिनसरावांमुळे आले आयुष्यात गोडी. काय सांगता काय? हो हो, खरोखरच. सर. दवबिंदूच्या थेंबाने चमकतो फुलांचा रंग, सुखी आहे संसारात सौ जेनिफरच्या संग. अरे वा. अरे काय सुंदर. बरं, मला सांगा तुमचं माहेर कुठलं? माझं माहेर इथे वसईतच, मर्सेस गावातील एरोडी गावामध्ये. हां, आणि आम्ही 3 भावंड. द्या आता सगळ्यांची ओळख करून द्या. त्या माझ्या आई स्टेला डिकुना, नमस्कार. मावस बहीण माझी मोनालिसा, हॅलो. माझी नणंद रूट डिसोजा, नमस्कार. माझा मुलगा हॅलो. लॅन्स गोन्साल्विस, माझ्या मामी ब्रिनॉल गोन्साल्विस, नमस्कार. माझी भाची शेरॉन डिसोजा आणि माझे दीर हेनरी गोन्साल्विस नमस्कार. आणि माझी मुलगी जेनेल गोन्साल्विस. बालपण सगळं मग इथलंच, इथलंच वसईमध्ये. वसईमध्येच. मग इथून किती लांब? इथून 10 मिनिटावरती. म्हणजे आईचं घर वॉकेबल, माझं चालत गेलं तर 10 मिनिटाने आपण पोचू. होय ना. पण माझं बालपण म्हणजे कसं, मी आईकडे जास्त, माझ्या मामाकडे, आजीकडे जास्त वाढली. कुठे आजी? आजीचं घर इथे आमच्या जवळच, मर्सेसमध्येच, बाजूलाच, किती समोरच, 2 पावलावरती. मग आजीकडे यायचा बरं झालं का? ह्याच फॅमिलीत. हा, म्हणून आजी खूप आवडायची. आजीचं घर पुढे होतं ना, त्यामुळे मध्ये हे घर होतं. असं तुमचं बालपण सगळं? माझं बालपण वसईतच. तुमचं किती जणांचं कुटुंब होतं? 5 जणांचं कुटुंब होतं. 5 जण. म्हणजे बालपणापासून कोण कोण होता तुम्ही? आई वडील? आम्ही 2 आई वडील, आम्ही 2 भाऊ आणि बहीण. अच्छा. मग आई वडिलांचं काय उत्पन्नाचं साधन? आई वडिलांचा बिझनेस होता, इंजिनिअरिंग मध्ये बिझनेस होता त्यांचा. ओके. आणि आई हाऊसवाईफ होती. हो ना. पण या आजीकडे यायच्या का? ह्या आजीकडे यायच्या. तिकडून रस्ता थोड्या चुकल्या. हो. आजीकडचा संसार करता करता इथला पण आईचा पण मग सुरुवात कशी झाली मग? ते 10 मिनिटाचं अंतर आहे ना आईपासून. सुरुवात आता असे, म्हणजे लहानपणी मी इथे तेव्हा माझी नणंद आणि मी दोघी मैत्रिणी. हो, बरं केलं मग तुम्ही. त्यांचं आधी नंडेमुळे घरात आला तुम्ही, है ना? हा. तर तिथून म्हणजे आम्ही रोज यायच्या, एकत्र फिरायच्या वगैरे. नंतर 10वी झालं, कॉलेज लाईफ सुरू झालं आणि मग ते प्रेमात. ते प्रेमात म्हणजे मराठीमध्ये ते प्रेमात पडले. हो. काय हो, कशी झाली सुरुवात? तुम्हाला अंदाज कधी आला की हे काहीतरी आता घडतंय? अंदाज असा आला की माझ्या बहिणीबरोबर येत होती घरामध्ये. मग आम्ही म्हणजे सगळे एकत्र बसून वगैरे गप्पा गोष्टी. स्वभाव जो होता तो मनमोकळे, म्हणजे व्यवस्थित आपल्याला जसा पाहिजे तसा मिळाला. पण प्रपोज कोणी केलं? प्रपोज मी केलेला, पण तो धुडकावून लावलेला. काय? तो धुडकावून असा लावलेला, म्हणजे मी चिठ्ठीमध्ये दिलेलं, त्याने डायरेक्ट फाडून टाकली ती. अच्छा. मग त्याचे मग मी तुकडे पण मला सांगा, हा तुकड्याचं काय केलं? तुकडे तसेच दुसऱ्या पेपरवर चिकटवले आणि परत पाठवले. पण मला सांगा, ज्या दिवशी त्यांनी चिठ्ठी दिली ती थेट तुमच्या हातामध्ये दिली की कोणा थ्रू पाठवली होती? त्याने हातामध्येच दिली होती. म्हणजे मी कॉलेजला जाताना ते रस्त्यात आम्ही मग आमचं कॉलेज सकाळी असायचं, आम्ही घरी यायचं आणि दुपारी जायची. तर रस्त्यात भेटून त्याने मला ती चिठ्ठी दिली होती. मग तुम्ही तिथेच चिठ्ठी फाडली? तिथेच जरा तरी मनाचा विचार करायचा एखाद्याच्या. हा, मग त्यांनी चिठ्ठी दिल्यावर तिथल्या तिथेच कार्यक्रम केला? तिथेच करून त्यांच्या हातात दिला. मग ते बॅकग्राऊंडला दिल के तुकडे वगैरे असं गाणं, म्हणून मी कागदाचे तुकडे एका कागदावर चिकटवले आणि मग ते परत पाठवले. मग तेव्हा त्यानंतर ते मध्ये मध्ये मला सायकलवर, आम्ही तेव्हा कसं गाडी वगैरे नव्हती, सायकल होतं, मोबाईल नव्हते. मग सायकलवर जायचे ते, मग रस्त्यात भेटायचे, मग अडवायचे मला
की हो कर म्हणून, सांग म्हणून. मी नाहीच करता असं शेवटी मग बरेच महिने म्हणजे असे महिने निघून गेले आणि मग शेवटी मी मनावर घेतलं, म्हटलं का होकार दिला, कारण तसं मी त्यांना मनातून म्हणजे आवडत होते ते, पण असं वाटत होतं की रिलेशन आहे, हो, मग आपलं रिलेशन प्रॉब्लेम होणार. आणि झाला, खूप विरोध पण झाला आम्हाला, असं नाही. कयामत से कयामत तक पासून तर एक दुजे के लिए पर्यंत झाला. हो का. पण हे किती वर्ष चालू होतं मग? 6 वर्ष. 6 वर्ष अफेअर होता. पण घरी कळलं कसं की अंदाज आला होता घरी? फिरत होतो. हा, त्यांना माहिती पडत होतं आम्ही फिरत होतो बाहेरून, बस ऐकलेच होत्या, दुसरं काही पर्याय नव्हता. मग हे ह्यांच्या गच्चीवर यायची, तिथून म्हणजे अशा हाताने खुणा 5 वाजता 7 वाजता मग तिथून मग आम्ही मग ठरवायचं पण का हे बाबा. 5 वाजता 7 वाजता दुसऱ्या कोणी बघितलं नाही कधी? नाही, ते कोणाला माहितीच नव्हतं ना. तू ऐकू नको हा. हे सगळं आम्हाला माहिती नव्हतं. काय सांगताय? हे सगळं गुपित होतं. पण मग घरी कळल्यावरती तणाव झाला होता. थोडासा तणाव झाला आणि मग ह्यांच्या माझ्या सासूमा आता त्या नाही आहेत, तर त्या आजारी होत्या आणि मग अचानकच आमचं म्हणजे लग्नाचं अगदी 1.5 महिन्यामध्ये आम्ही ठरवलं. आणि माझे दीर आणि ह्यांचं दोघांचं म्हणजे आमचं एकत्रच लग्न झालं एकाच दिवशी. 21 मे 2000 आमचं लग्न झालं. छोटंसं आव्हान आहे तुम्हाला. 3 उत्तरं जर बरोबर आली तर सोन्याची नथ या माऊलीला बक्षीस म्हणून मिळणार आणि 5 उत्तरं जर बरोबर दिली तर स्वाभाविक आहे या माऊलीला झी मराठीकडून बाजूबंद मिळणार. तर बघूया काय होणार हा या खेळात. या बॅगेत असणाऱ्या 3 वस्तू सांगा, कुठल्याही एक वस्तू सांगा. त्यांचे ओठ आहेत ना, ते एकसारखे म्हणजे कडक होतात. बरोबर. आणि त्या पीटी शिक्षक असल्यामुळे ग्राउंडवर जायला लागतं. त्यांच्या बॅगमध्ये ओठाला लावण्यासाठी क्रीम असते. ओके, चला एक बरोबर. दुसरी गोष्ट ट्रेनचा पास्ता असायलाच पाहिजे. आहे. हो. चला 2. त्याच्यात फॅमिली फोटो असतो कशात कार्डमध्ये, म्हणजे जे पास वगैरे ठेवतात त्याच्यात फॅमिली फोटो आहे? बघू द्या आम्हाला. अभिनंदन. झी मराठीकडून ही सोन्याची नथ तुम्हाला मिळाली. अभिनंदन. आणखी 2 कुठल्या वस्तू आहेत? पेन असतो त्यांचा, आहे. ब्लॅक कलरचा शक्यतो असतो. पेन तर कंपल्सरी आम्हाला लागतं. चला ओके. आणि ब्लॅकच आहे. हा, आणि अजून रोजरी असते. रोजरीचं, कारण देवाशिवाय काही शक्य नाही. ही रोजरी माझी रोज. अभिनंदन. झी मराठीकडून हा बाजूबंद सुद्धा त्यांनी तुम्हाला मिळवून दिला. अभिनंदन. आभारी. कशी साथ दिली 21 वर्ष? म्हणजे अगोदर जी चिठ्ठी फाडली ना, ती आता तिनेच शिवली. सांगायचं तात्पर्य म्हणजे आमचा जो फॅमिली होते आम्ही, तर त्यांना एकटं व्हायचं कसं, सगळ्यांना मिळून मिसळून सांभाळायचं कसं, म्हणजे कुठे काय गुन्हा पडलं स्वयंपाकात बोला किंवा कुठे, म्हणजे ही पण स्वयंपाक छान बनवते कारण ती तिच्या आजीकडे होती. तर आजी तिचा एकदम चांगला स्वयंपाक बनवायची. माझी मम्मी पण चांगला स्वयंपाक बनवायची. मग त्यामुळे त्यांचा मेळ जमला आणि मग तिकडून मग ते चांगलं झालं. त्यामुळे असं नंतर भांडण वगैरे कधी झालं नाही. पण लग्न जेव्हा झालं तेव्हा तुम्ही काय करत होता? व्यवसाय? तेव्हा माझा व्यवसाय होता. अच्छा. हां, कसला? माझा स्वतःचा सोलार इन्व्हर्टर वगैरे तो बिझनेस आहे. बरं बरं. बिझनेस आहे आताही चालू तोच? आहे, चालू आहे. त्यामुळे तुम्हाला यांचं तापमान वगैरे कळत? ते सगळं कळत होतं. आणि आहे लवंगी मिरची, पण साखर जशी पाण्यात विरघळते तशी गोड पण आहे. पण तुम्हाला घरी येताना कसं कळतं वातावरण आता किती सोलर तापलाय ते? आता फोन झाले त्यामुळे लगेच कळते. फोनचे 1-2 रिंगा झाल्या म्हणजे समजायचं वातावरण तापले. अगोदर कळायचं की चेहऱ्याचे हावभाव, त्याच्यावरून समजायचं का भांडी वाजतात का, काय मुलांना काय जोरात बोलायचं लावले का, मग त्यावरून समजायचं आज किती तापमान आहे. तापमान आहे. पण मला तुम्हाला बघा आता त्याने ना सगळं श्रेय नकळत तुम्हाला दिलं. कसं वाटतंय आज? स्वभाव माझा रागीट आहे. माझ्या मनाविरुद्ध जर कोणी केलं तर मला म्हणजे मी लगेच चिडते. पण जर का जिथे गरज आहे म्हणजे सांभाळून घ्यायचं आहे तिथे मी लगेच म्हणजे हळवी होते आणि ते कव्हर करून घेते. म्हणजे असं उघडं पडू देत नाही. या माऊलीनं स्वभावात एक बदल करायचा असेल तर कुठला केला तर ते जास्त आनंदी होतील? त्यांनी
एक म्हणजे सर्व जगाचं टेन्शन घेऊन थोडं जगतात ना, तो थोडा स्वभाव बाजूला ठेवायला पाहिजे. बरोबर आहे. बरोबर बोललात. बरं, एखादी गोष्ट मनाविरुद्ध झाली की तुम्हाला राग येतो, बरोबर आहे. इतकं हँडसम म्हटल्यानंतर त्यावेळेला इतर मैत्रिणींमध्ये साधारणतः ह्यांच्याबद्दल काय बोललं जायचं? यांच्याविषयी बोलायचं तर म्हणजे पहिल्यापासून गावामध्ये यांचं म्हणजे नाव चांगलंच आहे. सगळ्या म्हणजे कार्यामध्ये मला चर्चवरती किंवा गावातील सगळ्या याच्यामध्ये ते सहभागी होतात. तर आम्ही सगळे एकत्र मिळून मिसळून राहतो. काही घरात कार्यक्रम असला आम्ही एकत्र येतो. जाऊ बाई, आज माझ्या मुलाचा वाढदिवस आहे. अरे वा, 20वा वाढदिवस आहे. हॅपी बर्थडे. खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा. काय बाबा तुझं काय म्हणणं आहे? आई खरंच एवढी तापट आहे? हो, कधी कधी तापट आहे, पण तेवढी लाईक. तुला कधी ओरडा मिळालाय? खूप वेळा. साधारण 30 दिवसात किती वेळा मिळतो? असा दिवसातून एकदा. पप्पा म्हणजे रिक्वेस्ट केली काय पाहिजे असं का पप्पा लगेच आणून देणार. पप्पा कधीच नाही नाही बोलणार. पण उद्या भविष्यात एखादी गोष्ट तुझ्या मनात आली समजा, तर आधी पप्पाला सांगशील की आईला सांगशील? मम्मीला? पप्पा. हा. कारण त्याला माहिती आहे की वातावरणाचा अंदाज घेऊन सोलर कसा ऍडजस्ट करायचा, म्हणजे किती गरम पाणी खाली येऊ शकतं. बरं, जावयाबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? जावई म्हणजे काय सांगूच नका. माझ्या मुलासारखा भाऊ आहे तो, माझ्या मुलासारखा, पण जावई पण सगळंच. आणि तो म्हणजे गावात कुठे काय झालं, कोणी विहिरीत उडी मारले ते काढायचं असेल, कोणीच उतरत नाही. आणि विहिरीत उतरून त्या माणसाला काढलं. हो. एक दिवस एका बाईने स्वतःला घरात लॉक करून घेतलं होतं आणि ती उठतच नाही. सगळे तिला दरवाजा ठोकतात, हे करतात. ते फर्स्ट फ्लोअर होती आणि वरून 3ऱ्या 4थ्या मजल्यावरून ते खाली उतरून खिडकीतून जाऊन तिला हे केलं, बापरे, बाहेर काढलं. आणि आता सासूबाईंच्या चेहऱ्यावरती बघा काय जावयाचं कौतुक आणि दिसतंय. पहिलं म्हणजे खूप आणि विरोध पण केला. तुम्ही? फादर माझी समज करायला आले. होय ना? फादर आमचे देवळातले. पण तुमचा विरोधच होता का? हा, विरोध होता. पण आता खुश आहात ना? हो, आता आनंदी आहात ना? एकदम खुश. माझी मावशीची मुलगी हा, मग आणि हे ऍक्च्युली जावे जातात म्हणून यांना मामाच बोलते. पण कधी प्रोग्राम असो आमच्या मामाकडे का कधी पण आमच्या घरी काही मीटिंग असली की यांच्याशी दोन्हीशिवाय चालू होत नाही. हे आमचे मेन ठरवणारे, ही सगळं जेवणाचं वगैरे सगळं बघते आमच्याकडे. सगळे खूपच चांगले आहेत. होय ना? नणंदबाई, तुमचा आता मेन रोल आहे याच्यात. पण कसं वाटतंय आज? अत्यंत सुखी आहेत, आनंदात आहेत, कसं वाटतं? आनंदात, एकदम आनंदात आहेत. वहिनीचा स्वभाव तर सांगायलाच नको. ती मैत्रीणच होती त्याच्यामुळे मला माहिती आहे. आणि माझा भाऊ पण प्रेमळच आहे, त्याच्यामुळे काही प्रश्नच आलेला नाही. काय सांगाल तुम्ही या दोघांबद्दल, वहिनीबद्दल? सगळं वहिनी तर आमच्या चांगल्याच आहेत, असं काय नाही आहे. आणि त्याच्याविषयी मी काय बोलू शकत नाही, पण प्रेमळ पण आहेत तेवढेच. अच्छा. आणि भाऊ पण आमचे तेवढेच प्रेमळ आहेत. हो, ते कळले 5-4. त्यामुळे असं काय नाही आहे. होय ना? व्यवस्थित. हो, व्यवस्थित. मामा आणि मामी दोघं, म्हणजे हे पण आणि हे पण दोघं इतके प्रेमळ आहेत का मला कधी पण गरज असली आमच्या फॅमिलीला किंवा मला, तेव्हा सतत आमच्या पाठीशी असतात. आमच्या ह्या रिलेशनच्या अगोदर आम्ही फ्रेंड होते, म्हणजे माझं माहेर समोरच. समोर? हां, त्यामुळे सगळे एकत्र. आता लिनस सुद्धा आम्ही एकत्र खेळायचे. पण काय वाटतंय आता या दोघांकडे? नाही, चांगले आहेत. आम्हाला पण त्यांची हेल्प होते, म्हणजे असं हे होते. बरं, आता काय आम्हाला तुम्ही आज काय? आमचं एक क्रिसमस स्पेशल गाणं आहे जे आम्ही बोलतो म्हणा. ईश्वराचा शब्द झाला माणूस, जन्मामध्ये वास त्याने केला. ईश्वराचा शब्द झाला माणूस, जन्मामध्ये वास त्याने केला. येरुशलेमा आणि सियोना, ईश गुणगान गात चला. कारण तयाने केले बळकट, वेशीचे हे ताट आडसर. ईश्वराचा शब्द झाला माणूस, जन्मामध्ये वास त्याने केला. ईश्वराचा शब्द झाला माणूस, जन्मामध्ये वास त्याने केला. जन्मामध्ये वास त्याने केला.
वा 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 वा, किती छान, किती मस्त. बरं मला सांगा, आज सॉरी म्हणायचं असेल, क्षमा मागायची असेल तर कुणाची मागणार? मी माझ्या आईची आणि माझ्या सासऱ्यांची मी सॉरी मागणार. क्षमा म्हणणार. तुम्ही? मी पहिल्या प्रथम माझ्या आई वडिलांची मागणार. आता आई बरं नाही आहे, पण वडिलांची क्षमा मागणार, कारण त्यांच्या मनाविरुद्ध मी त्यावेळेला पाऊल उचललेलं. पण ते आज व्यवस्थित आहे ती गोष्ट वेगळी, पण त्यांच्या मनाविरुद्ध त्यावेळेला वागलेलो आहे. आजपासून स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल स्वभावात तर कुठला करा? कधी कधी मी पण रागीटपणा माझा पण असतो, तो थोडा कमी करणार. काय मुलगा खुश झालाय बघा. तुम्ही? मी माझ्या मनावरती म्हणजे ताबा ठेवणार की मी जास्तीत जास्त म्हणजे न रागावण्याचा प्रयत्न करणार. बरं, आता या आनंदाच्या प्रसंगी या माऊलीला पैठणी कोण मिळवून देणार ते आता आपण बघणार आहोत. या खेळात तुम्ही दोघी खेळ खेळणार आणि यांना पैठणी कोण मिळवून देणार ते आम्ही बघणार आहोत. चला बघूया काय होणार या खेळात. हा खेळ सोपा आहे, तिथे भरपूर मणी ठेवलेले आहेत. चला, तुमच्यासाठी पिवळा रंग, तुमच्यासाठी लाल रंग. हे जे हातात स्टिक दिलेली आहे त्या स्टिकच्या सहाय्याने तो मणी एका हातानेच उचलायचा, एका हाताने, पण तो अंगठ्याला लागला नाही पाहिजे. हा म्हणजे कुठे शरीराचा स्पर्श होता कामा नये. तो मणी उचलायचा आणि बाजूच्या आपल्या बाउलमध्ये गोळा करायचा, आणि कुठेही जर स्पर्श झाला तो मणी कॅन्सल होणार. तेव्हा आता कोण जिंकून देणार पैठणी बघूया. 1 2 3. अभिनंदन. काही क्षणांच्या फरकाने निकाल लागलेला आहे. अभिनंदन, अभिनंदन. झी मराठीकडून चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. झी मराठीकडून हा तन्मणी तुम्हाला मिळाला. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आभारी. आणि वहिनींना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. तेव्हा या कुटुंबाला शुभेच्छा. आपणा सगळ्यांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देऊन आजचा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.